Hello everyone, welcome to my YouTube channel Recipes by Nikita. So let's make noodles. तर आज आपण नूडल्स बनवूया आणि घरगुती एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने नूडल्स कशी बनवायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला तर मग आपण बघूया. तर सगळ्यात आधी एका भांड्यामध्ये आपण पाणी घेणार, त्यामध्ये आपण सॉल्ट ॲड करणार आणि त्याला स्टर करणार. त्यानंतर थोड्या वेळाने आपण त्यामध्ये नूडल्स ॲड करूया. तर नूडल्स ॲड करताना त्या 50% कुक ठेवायच्या आणि 50% अनकुक ठेवायच्या आणि त्यानंतर त्यांना एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा, जेणेकरून एअर पास झाली पाहिजे. तर आपण गाळणी वगैरे राहते त्यामध्ये आपण काढू शकतो, पुरण गाळणी. त्यामध्ये आपण नूडल्स काढून ठेवून देऊया आणि नंतर इकडे आपण एका भांड्यामध्ये तेल घेऊया. त्यामध्ये आपण कॅप्सिकम, कॅरट, कॅबेज आणि ऑनियन ॲड करू. त्याला थोडं कुक होऊ देऊ. त्यानंतर आपण त्यामध्ये शेजवान सॉस ॲड करू. त्याला पण छान मिक्स करून घेऊ. त्यानंतर आपण त्याला 2 ते 3 मिनटं लो फ्लेमवर आपण शिजू देऊ आणि यानंतर मग याच्यामध्ये आपण फ्रेश टोमॅटो केचप ॲड करूया, किसान केचप. सो याने पण छान टेस्ट येईल, एक स्वीटनेस येईल आणि हा पण थोडा आपण लो फ्लेमवर 2 ते 3 मिनटं होऊ देऊ. त्यानंतर मी इथे टोमॅटो चिली सॉस ॲड केलेला आहे मॅगीचा. हा आपल्याला एक स्पायसी फ्लेवर देईल. सो याला पण आपण परत कुक होऊ देऊ 2 ते 3 मिनटं. त्यानंतर याच्यामध्ये आपण थोडं चवीनुसार मीठ घालूया आणि तुम्हाला जर आणखी स्पायसी पाहिजे असेल तर तुम्ही चिली सॉस आणखी ॲड करू शकता. त्यानंतर यामध्ये आपण आपल्या नूडल्स ॲड करूया आणि त्यांना छान मिक्स करून घेऊ. तर बघा इथे एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने आपले नूडल्स तयार आहे.